गणेशोत्सवामध्ये गेल्या काही दिवसात जर कोल्हापूरचा एकंदरीत विचार केला तर ज्या काही दंगली वगैरे घडत आहेत या धर्तीवर सर्व धर्मियांनी हातात हात घालून गणेशोत्सव साजरा करावा, यामध्ये शांतता कुठला भंग होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. सार्वजनिक गणेशोत्सव 2024च्या गणेशोत्सव यशस्वी व्हावा, शांततेत व्हावा, यासाठी आज या ठिकाणी अलंकार हॉलमध्ये पोलीस विभागाच्या वतीने बैठक आयोजित केली होती. यामध्ये विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काही आपलं म्हणणं मांडलं आणि त्याला उत्तर देत असताना यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या. प्रामुख्यानं मागणी सर्वांची अशी होती की विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला 12ला साऊंड सिस्टीम बंद केल्यानंतर पुढे आम्हाला पारंपरिक वाद्याला परवानगी द्यावी. कायद्यामध्ये ती तरतूद तपासून मला वाटतंय या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, हे मोठ्या धूमधामपणे साजरे करावे, त्या कायद्यातली तरतूद समोर याविषयी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा सूचना मी दिलेल्या आहेत. घरगुती गणपती विसर्जनचा जो विषय होता 6व्या दिवशीचा, रात्री 10 पर्यंत त्याला परवानगी होती, ती आता 12 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर गणेशोत्सवामध्ये गेल्या काही दिवसात जर कोल्हापूरचा एकंदरीत विचार केला तर ज्या काही दंगली वगैरे घडत आहेत या धर्तीवर सर्व धर्मियांनी हातात हात घालून गणेशोत्सव साजरा करावा, यामध्ये शांतता कुठला भंग होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या सर्व होऊन जातील आणि या वर्षीचा गणेशोत्सव अतिशय चांगल्या रीतीनं पार पडेल याची मला खात्री आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे कोल्हापूरचा गणराया अवॉर्ड हा एक गणराया अवॉर्ड मध्ये एक चांगलं कोल्हापूरचे सगळे मंडळ, तालीम संस्था त्यामध्ये सहभागी व्हायची आणि एक चांगलं स्वरूप त्याला यायचं. समाज प्रबोधनापर त्या ठिकाणी देखावे असायचे, शिस्तबद्ध मिरवणुकीला बक्षिस असायची, अनेक गोष्टी त्यामध्ये गणराया अवॉर्डच्या माध्यमातून आपण पोलीस खात्याच्या माध्यमातून देत होतो. ते आपल्या कोविड नंतर बंद झालं होतं. पण मी आज या ठिकाणी मागणी केली आणि सन्माननीय ऍडिशनल SP ज्यांच्याकडे आज SP पदाचा चार्ज आहे, खाटमोडे साहेब, यांनी ती त्वरित मान्य केली आणि त्याबद्दल मी सर्वच पोलीस दलाचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. मंडळांमध्ये जो वाद होतो त्यासाठी त्या 2 मंडळांमध्ये 5-6 गणपतीचे मध्ये गॅप ठेवावा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून ही कोल्हापुरातली मंडळ, तालीम संस्था या फार मोठ्या आहेत. 500-500, 1000 कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात. मग अशा वेळेला जर वाद त्या ठिकाणी झाला तर संपूर्ण गणेशोत्सवच्या मिरवणुकीवर त्याचा परिणाम होतो. त्यामध्ये गॅप राहावा या ठिकाणी आम्ही सूचना दिली. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.